वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरी गणपती आरतीला गेलेले आहेत। आणि मग हे गणपती आरतीला गेल्यानंतर सोशल मीडियातून काय प्रतिक्रिया आल्या। बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला धर्मांतर केलं आणि हिंदू धर्म सोडला होता। अशा बाळासाहेब आंबेडकरांनी गणपती आरतीला जाणं कितपत योग्य होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं सोशल मीडिया काय सांगतोय आणि आपल्या सर्वांना काय वाटतंय हे देखील कमेंटमध्ये आपण नक्की सांगायचं आहे। पाहूया त्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्द योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला धर्मांतर केलं आणि हिंदू धर्म सोडला होता आणि हिंदू धर्म सोडल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू देवदेवतांना देखील सोडलेलं होतं। ही एक विचारधारा आपण लक्षात घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी काल परवा गणपती आरतीमध्ये सामील झाले। त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी गणपती आरतीला ते गेले, त्यांनी आरतीला जाऊन चूक केली का, असा प्रश्न जेव्हा सोशल मीडियावरती विचारला गेला तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या या कृतीचं, त्यांच्या या कार्याचं कौतुकच केल्याचं आपल्याला दिसून येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं आणि हे संविधान सांगतं की हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या धर्माचा आदर देखील करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे। आणि एकीकडे मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी दिले, तसेच मूलभूत काही कर्तव्य देखील दिलेली आहेत। इतरांच्या धर्माचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे संविधान सांगतं। हीच मूलभूत संकल्पना त्यांचे अनुयायी विसरलेत काय, जे बाळासाहेब आंबेडकरांवरती, बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवावर टीका करतात। अशा लोकांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य हे दोन्हीचा समावेश भारतीय संविधानात आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे। बाबासाहेब म्हणतात तुम्हाला धर्माचा मूलभूत अधिकार आहे, धर्माचं पालन करणं, धर्म जोपासणं, धर्माचा प्रचार करणं हे कलम 25 आपल्याला सांगतं, परंतु इतरांच्या धर्माचा आदर देखील करणं हे देखील कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी गणपती आरतीला गेले आणि गणपती आरती केल्यानंतर सोशल मीडियावरती फोटो व्हायरल झाले। फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टीका टिप्पणी केली, तर मीडियाने देखील इश्यू केला की बाळासाहेब आंबेडकरांनी ही कृती चुकीची केली। परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा सर्वव्यापी आहे। त्या काळातली परिस्थिती, त्या काळातलं वातावरण, त्या काळातली हिंदू धर्माने दिलेली वागणूक, या सर्व वागणुकीला वैतागून बाबासाहेब आंबेडकर हे खरं तर धर्मांतर करतात। परंतु आजच्या घडीला जेव्हा आपण पाहतो, वंचित बहुजन आघाडीचं राजकारण जेव्हा आपण पाहतो, बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आज सर्वसमावेशक झालेलं आहे। बाळासाहेब आंबेडकर कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाहीत, प्रांताच्या विरोधात नाहीत, तर बाळासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं या देशातल्या कष्टकरी जनतांना, शोषितांना, कष्टकऱ्यांना आणि वंचित लोकांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं स्वप्न पाहत आहेत। आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर केला तर चुकलं कुठं, अशा देखील प्रतिक्रिया सोशल मीडियामधून येताना आपल्या लक्षात येतात। खरं तर गणपती कोण आहे, आपण या खोलात जायचं नाही। गणपती कोण आहे तर आपण पाहतोय की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा सांगतात गणपती हा गणाचा राजा आहे। आणि या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर हा इतिहास सांगतो की गणपती कोण आहे, गणाचा राजा आहे। परंतु गणाचा राजा आहे, गणपती बुद्ध आहे का, गणपती काय आहे, या खोलामध्ये आपण न पडता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू धर्माची प्रचंड श्रद्धा असलेलं हे दैवत खरं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि जर मग हिंदू धर्माची प्रचंड श्रद्धा असलेलं हे दैवत असेल आणि आज जवळपास सर्व समावेशक आणि सर्व पाहतो सर्व स्तरावरती, अगदी गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही जाती धर्मातील व्यक्ती असो, ते गणपतीला नमन करतात आणि गणपतीची आरती करतात, आराधना करतात। असा श्रद्धेचा विषय हा खरं तर हिंदू बांधवांचा आहे। आणि मग या हिंदू बांधवांच्या खरं तर आपल्या पक्षामध्ये असलेल्या असंख्य वंचित घटकांचा आपण पाहिलं की वंचित बहुजन आघाडी ही केवळ बौद्धांची आघाडी नाही, तर सोबतच हे सर्व वंचित घटक बाळासाहेब आंबेडकर घेऊन जात आहेत। आणि मग आपल्या कार्यकर्त्याच्या भावनेचा विचार करणं हे बाळासाहेब आंबेडकरांनी कदाचित पहिलं प्राधान्य दिलं असावं। या फोटोवरती जेव्हा लोक कमेंट्स करतात, कमेंट्समध्ये देखील लोक सांगतात की बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका योग्य आहे, कारण बाळासाहेब आंबेडकरांचं आंदोलन हे खऱ्या अर्थानं सत्ता स्थापनेचं आहे आणि सत्तेमध्ये इथल्या समुदायाला घेऊन जाण्याचं बाळासाहेब आंबेडकरांचं कार्य आहे। त्यामुळे त्यांनी जी काही केलेली कृती आहे त्यांच्या कार्याचं कौतुक केलं पाहिजे। कार्यकर्त्याच्या घरी आरतीला जाऊन कार्यकर्त्याचं कौतुक करणं, कार्यकर्त्याला त्या श्रद्धेचा सन्मान करणं हे भारतीय संविधान सांगतं।
आणि मग हे देखील मूलभूत कर्तव्य लोक विसरले आणि बाळासाहेब आंबेडकरांवरती टीका करायला लागले। याच्या बऱ्याच वर्षापूर्वी रामदासजी आठवले यांनी देखील आरती केलेली होती आणि त्यांनी देखील गणपती आरती केल्यानंतर लोकांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली होती। खरं तर बौद्धांचं राजकारण ह्याच गोष्टीमुळे कदाचित उभं राहत नाही का हा देखील प्रश्न पडतो। कारण एकीकडे आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि इतर दलित नेत्यांनी जेव्हा जेव्हा राजकीय काही कृत्या केल्या किंवा जेव्हा कुठे ते राजकारण म्हणून काही गोष्टी करायला गेले तेव्हा मात्र त्यांच्या अनुयायांनी कारण नसताना टीका केली आहे। खरं तर धर्म कोणताही असो, कुठलाच धर्म हा वाईट सांगत नसतो, त्या धर्मातली काही माणसं वाईट असतात आणि काही माणसंच खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करत आहेत। अशी माणसं प्रत्येक काळामध्ये अगदी 1956च्या काळातही होती आणि आजच्या काळातही होती। काही माणसं ही खरं तर धर्माला खऱ्या अर्थानं ग्लानी आणतात आणि धर्मावरती टीका करतात। अशा लोकांबद्दल आपण नाही बोललं पाहिजे, कारण कार्ल मार्क्स नावाचा विचारवंत म्हणतो की धर्म ही आपूची गोळी आहे। धर्म कोणताही असो, तो धर्म हिंदू असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, शीख असो, ईसाई असो, कुठलाही धर्म असो, कुठलाही धर्म हा वाईट नसतो, परंतु त्या धर्माचे लोक मात्र काही प्रमाणात काही लोक मात्र हे कट्टरपंथी असतात आणि असे कट्टरपंथी जे आपूची गोळी घेतल्यासारख्या गुंगीमध्ये असतात आणि असेच गुंगीत असलेले लोक आज बाळासाहेब आंबेडकर टीका करत आहेत। धर्म कोणताही असो त्याची गुंगी माणसाला चढत असते आणि ही गुंगी चढल्यानंतर माणूस लोकशाहीमध्ये आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे, आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि मग जी काही आज बाळासाहेब आंबेडकरांची टीका होत आहे खरं तर ही धर्माची गुंगी आहे का, बौद्ध धर्माची गुंगी आहे का हा देखील प्रश्न खरं तर या सोशल मीडियावर बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करणाऱ्या लोकांना विचारला पाहिजे। त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण धर्माच्या गुंगीमध्ये आहात, हे संविधान काय सांगतं, संविधान मूलभूत कर्तव्य काय सांगतं आणि इतरांच्या धर्माचा देखील आदर करायला हे संविधान सांगतं, ते आदर आपण करत नाही। हेच कुठेतरी या एकूण कृतीवरून लक्षात येतं। ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्याच्या भावनेला जपण्याचं काम केलं, त्या जपण्याच्या कृतीला मात्र काही कट्टरपंथीय आणि काही धर्माच्या गुंगीत असलेले लोक टीका करत आहेत। ही खरं तर धर्माची गुंगी त्यांची उतरलेली नाही हे आपल्या लक्षात येतं। कार्यकर्त्याची भावना असेल, सोबत संविधानाचं कलम काय सांगतं, संविधान काय सांगतं हे मी आपल्याला सांगितलं। पुन्हा सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा। बाबासाहेब म्हणतात, त्यांच्या 22 प्रतिज्ञेमध्ये सांगतात, त्यांची पहिलीच प्रतिज्ञा असते की मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही। आणि तर काही त्यांच्या ज्या काही प्रतिज्ञा आहेत, ज्या 22 प्रतिज्ञा आहेत, त्या 22 प्रतिज्ञेपैकी खरं तर आपण किती प्रतिज्ञा पाळतो हे देखील पाहणं गरजेचं आहे। परंतु ह्या 22 प्रतिज्ञा दिल्या असल्या तरी त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत। या कर्तव्याचा विसर मात्र इथल्या सर्वच भारतीयांना पडलाय की काय, कारण प्रत्येक धर्मावरती एकमेकाच्या जातीवर, एकमेकाच्या धर्मावर टीका करणारी माणसं मात्र आपलं संविधानानं दिलेले मूलभूत अधिकार जतन करतात, परंतु संविधानाने सांगितलेले मूलभूत कर्तव्य मात्र दुर्लक्षित राहिलेले आहेत। आणि हे कर्तव्याची जाणीव इथल्या प्रत्येक धर्मियांमध्ये येणं हे अत्यंत गरजेचं आहे। जोपर्यंत कर्तव्याची जाणीव यांच्यामध्ये येत नाही, लोकांमध्ये येत नाही, धार्मिक समुदायामध्ये येत नाही, तोपर्यंत इतरांच्या धर्माचा आदर करायला लोक शिकणार नाहीत। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या या मूलभूत कर्तव्याचा विचार देखील आपण सर्वांनी करणं अत्यंत गरजेचं आहे। अनेक राजकीय नेते नमाज पठण करतात, ईदला शुभेच्छा देतात आणि इफ्तार पार्टीला देखील उपस्थित राहतात आणि बऱ्याच वेळा आपण पाहतोय अनेक राज्यकर्त्यांच्या मुली, अनेक राज्यकर्त्यांची मुलं खरं तर तिकडे जावई आहेत, तिकडच्या मुली इकडं सुनबाई आहेत, अशा एकमेकाच्या धर्मामध्ये खरं विवाह झालेले आहेत आणि अशा प्रसंगी मात्र लोक टीका टिप्पणी करत नाहीत। परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये मात्र ज्या पद्धतीने या धर्माची गुंगी असलेल्या लोकांनी बाळासाहेबांवर टीका केली त्या आपूच्या गुंगीपेक्षाही आपण काही कमी नाही हेच म्हणणं या ठिकाणी खरं तर उचित ठरू शकते। आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकरांचं आंदोलन जे आहे ते आंदोलन मुळामध्ये इथल्या कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, वंचित घटकांना सत्तेमध्ये घेऊन जाण्याचं आहे आणि प्रस्थापित राजकारण्याला सत्तेच्या खाली खेचण्याचं त्यांचं आंदोलन आहे। आणि त्यांचं हे आंदोलन खऱ्या अर्थानं हे संविधानिक आंदोलन आहे आणि त्यांची ही राजकीय चळवळ आहे। आणि ही राजकीय चळवळ करत असताना, वंचित समुदायाला सत्तेमध्ये घेऊन जात असताना आपल्या कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर देखील करणं हे बाळासाहेब आंबेडकरांसारख्या एका प्रगल्भ नेत्याला जमतं हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचे खरं तर जी काही भूमिका आहे, जी बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन पक्षासंदर्भातली भूमिका होती, ती संहिता होती, तीच आज वंचित बहुजन आघाडीची एकूण भूमिका आपल्याला दिसून येते। बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हे रद्द केलं, हे बरखास्त केलं आणि रिपाईची संकल्पना त्यांनी मांडलेली होती, परंतु त्यांच्या निधनानंतर ते काही पूर्ण स्वप्न झालं नाही। परंतु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांचे नातू हे स्वप्न कुठेतरी पूर्ण करत आहेत, इथल्या वंचित घटकांची मोठ बांधत आहेत। इथला आदिवासी असेल, इथला वाडी
पालितांना राहणारा समुदाय असेल, इथल्या साळी असेल, कोळी असेल, धनगर असेल, मायक्रो ओबीसी असेल, या सर्व समुदायाला सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करत आहेत. मग त्यांनी गणपतीची केलेली आरती, त्यांच्या कार्याचा केलेला सन्मान खरं तर आपण लक्षात घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांची जी कृती आहे खरं तर संविधानाला आणि संविधानिक कर्तव्याला शोभणारी आहे, ती धरून आहे. पुन्हा आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेले बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या या कृतीचा बऱ्याच कार्यकर्त्यांनी, बऱ्याच सोशल मीडियावरल्या अर्धवटरावांनी खरं तर आपण पाहतोय की सोशल मीडियावरती हल्ली फार मोठे विद्वान जन्माला आलेले आहेत आणि या सोशल मीडियावरच्या लोकांनी त्यांच्या या कृतीवर टीका टिप्पणी केल्या. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, हा देश धर्मनिरपेक्ष आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांची खऱ्या अर्थानं संकल्पना आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायावर आधारित खरं तर इथला समाज उभा राहिला पाहिजे, ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे. आणि ही संकल्पना पुढे घेऊन, हे स्वप्न पुढे घेऊन बाळासाहेब आंबेडकर जात आहेत. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी गणपतीची केलेली आराधना असेल, त्यांची केलेली आरती असेल, ही आरती चुकीची नाही, तर ही खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष तत्वाला, धार्मिक तत्वाला आणि संविधानिक तत्वाला आणि खऱ्या अर्थानं आपल्या कर्तव्याला बाळासाहेब आंबेडकर जागले असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आज आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं लोकशाही मानणारे व्यक्तिमत्व आहे आणि लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं कार्य करतात. आणि एकीकडे संविधानिक रक्षण असेल, लोकशाहीचं रक्षण असेल आणि मग त्याच लोकशाही दिलेले अधिकार, तीच लोकशाही सांगते समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही लोकशाहीची मूल्य आहेत. आणि ही लोकशाहीची मूल्य बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणामधून सतत पेरताना आपण पाहत असतो. आणि म्हणून हे त्यांचं राजकारण जे आहे हे खऱ्या अर्थानं प्रत्येक अभ्यासकांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी, त्यांच्या अनुयायांनी आणि विशेषतः जे धर्माच्या गुंगीमध्ये आहेत, ज्यांनी राखूची गोळी घेतलेली आहे, अशा धर्माच्या गुंगीतल्या प्रत्येकानं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण पाहतोय परवा शरद पवार साहेबांनी देखील गणपतीच्या पायावर डोकं टेकवलं आणि अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली. खरं तर हे कृती का करतात? कारण आपल्या कार्यकर्त्यांचा आदर करावा, कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर करावा. भलेही लोक नास्तिक असतील, भले लोक हे देव मानत नसतील, परंतु आपल्या कार्यकर्त्याच्या भावनेचा विचार मात्र या दोन्ही नेत्यांनी केलाय. आणि म्हणून सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांवरती असेल किंवा बाळासाहेब आंबेडकरांवरती असेल, ज्या पद्धतीने टीका होत आहे, ही टीका खरं तर चुकीची आहे. हे खरं तर संविधानावर टीका आहे. आणि मग धर्माची गुंगीत असलेल्या, धर्म ही आखूची गोळी आहे असं म्हणणाऱ्या कार्ल मार्क्सचा विचार या लोकांच्या मस्तकात गेलाय असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांची जी काही कृती होती, जे काही बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरी गणपती आरतीला गेले होते, ती खरं तर संविधानाला धरून कृती होती. आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीची मूल्य टिकवण्यासाठी, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हे मूल्य टिकवण्यासाठी होती असंच म्हणावं लागेल. धन्यवाद.